एर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्याच वर्षी यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या आरंभी 4थ्या वर्षाच्या 5व्या महिन्यात गेबोनकर संदेष्टा हनन्या बिन अजूर याने परमेश्वराच्या मंदिरात याजकासमोर आणि सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकले आहे. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व 2 वर्षांच्या आत मी या स्थळी परत आणीन. यहुदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम आणि बाबेलास पकडून नेलेले यहुदाचे सर्व लोक यांस मी या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन. तेव्हा जे याजक आणि जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्या समक्ष एर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्यास म्हणाला, आमेन. परमेश्वर असे करो. परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे आणि बंदिवासातले सर्व लोक बाबेलाहून या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेश रूपाने सांगितली त्याप्रमाणे परमेश्वर करो. मात्र जे वचन मी तुझ्या कानी आणि सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक. माझ्या आणि तुझ्या पूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी अनेक देश आणि मोठी राज्ये यांवर लढाई, अरिष्ट आणि मरी ही येतील असा त्या विरुद्ध संदेश दिला. कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्यास पाठवले आहे. तेव्हा हनन्या संदेष्ट्याने इर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडले आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्वर म्हणतो, याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याचे जू मी पुऱ्या 2 वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकीन. मग इर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला. इर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर इर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, जा, हनन्याला सांग की परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्या ऐवजी लोखंडी जोखडे मी करीन. कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे. त्यांस त्याची सेवा करावी लागेल. मी त्यांस वनातले पशुही दिले आहे. मग इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला, हनन्या, आता हे ऐक. परमेश्वराने तुला पाठवले नाही. तू या लोकांस लबाडीवर भरवसा ठेवावयास लावले. ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून या वर्षी तू खरोखर मरशील. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथै लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने, मी लोकसमुदायांस निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यांस पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या सर्व प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाईतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.